विद्येचे माहेरघर, पराक्रमाची गाथा आणि संस्कृतीचा वारसा म्हणजे पुणे. आणि या पुण्याचे वैभव म्हणजे दगडूशेठ गणपती. पुण्यात कुठेच नाही गेलात तरी चालेल, पण दगडूशेठ गणपतीच्या चरणावर माथा टेकावा. आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले आणि दादाच्या मोबाईलची टेम्पर्ड ग्लास बसवायला आलो. नानावाडा ही बघण्यासारखा आहे, पण इथे व्हिडिओग्राफी करायला परवानगी नाही. तिथून आलो सरळ लाल महाल बघायला. शिवकालीन संस्कार, पराक्रम आणि इतिहासाचा साक्षीदार म्हणजे लाल महाल. इथे राजमाता जिजाऊ मासाहेबांचे दर्शन घेऊन शनिवार वाड्याकडे निघालो. शनिवार वाडा आणि लाल महाल ही दोन्ही ठिकाणी स्वराज्य आणि मराठा साम्राज्याची ओळख आहेत आणि अखंड मराठी बांधवांना इथे आल्यावर प्रेरणा मिळते. वरून आतला परिसर खूप छान दिसत होता. पेशवेकालीन ऐतिहासिक वास्तूंचे अवशेषही इथे बघायला मिळतात. शिड्या चढून तटबंदीवरून एक पूर्ण 360 डिग्री राऊंड मारता येतो. शनिवार वाडा बघितला आणि आता पोटातल्या कावळ्यांकडे बघायची वेळ झालेली. वाड्याच्या बाहेरच काकडी खाल्ली. मग आलो पुण्याच्या जगप्रसिद्ध तुळशीबागेत. पण भूक खूप लागलेली. मग काय, भजीपावाने पोटाला नैवेद्य दाखवून सुरुवात केली. त्यावर मस्तपैकी तवा पुलावाचा एक थर चढवला. ते झालं की मग ग्लास भरून लस्सी घेतली आणि शेवट दहीपुरीवर केला. सगळेच पदार्थ चविष्ट होते. जाता जाता पुण्याच्या या सगळ्या गोष्टींपेक्षा वरचढ असलेल्या ट्रॅफिकचा पण आस्वाद घेतलाच. लगेच मुंबईला निघायचे होते, त्यामुळे या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या भेटीला पुण्यात काय काय फिरता येईल कमेंट्समध्ये नक्की सांगा.